नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आस्वाद जेवणाच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवूया कुरकुरीत बट्टी व खमंग असे वरण। चला तर इथं आपण डाळ बनवण्यासाठी मी 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे। आपण याच्यात तुम्हाला जसे आवडत असेल तर अजून यात हरभऱ्याची डाळ पण तुम्ही ॲड करू शकतात। इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे, पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे उडीद डाळ घेतलेली आहे। आपण आपल्या आवडीनुसार डाळी थोड्याशा कमी जास्त करू शकतात। या डाळी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहे। त्या डाळी आपण स्वच्छ पाण्याने आता धुवून घेणार आहोत। या डाळीमध्ये पाणी घालून 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। सर्व स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी ते एका कुकरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतली आहे। त्यात मी 1 बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा टाकलेला आहे, 1 टमाटा टाकलेला आहे। हे सर्व आपण झाकण लावून कुकरच्या मी मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता आपण डाळ शिजेपर्यंत बट्टी करून घेऊया। त्यासाठी मी इथे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा जाड किंवा बारीक तुम्ही घेऊ शकता। हे पीठ मी न चाळताच घेतलेले आहे। गव्हाचे पीठ मी न चाळताच घेतलेले आहे। या पिठामध्ये मी आता 1 चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। हे सर्व मी आता इथे हाताने कुस्करून टाकत आहे। कुस्करून टाकल्यामुळे बट्टीला स्वाद खूप छान येतो। त्यात मी आता इथं पाव टीस्पून खायचा सोडा घातलेला आहे, 2 चिमूटभर अशी हळद टाकलेली आहे, मीठ आपल्या चवीनुसार घातलेले आहे आणि 4 टीस्पून मी साजूक तूप घेतलेले आहे। हे सर्व आता आपण पिठामध्ये घालून सर्व मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित ते चारही बाजूने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हाताने व्यवस्थित ते सगळ्या बाजूला तूप लागले पाहिजे, अशा पद्धतीने तूप सगळ्या पिठाला चोळून घेऊया। इथे मी कोमट पाणी करून घेतलेले आहे। कोमट पाणी घालून हे सर्व पीठ एकजीव मळून घेऊया। आपण व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे, न जास्त घट्ट आणि न जास्त पातळ। बट्टी बनवण्यासाठी हे पीठ थोडंसं घट्ट असंच मळून घ्यावं लागतं। व्यवस्थित भिजवून घेऊया आपण हे पीठ। आपले हे पीठ चांगले मळून झालेले आहे। व्यवस्थित ते हाताने एकसारखे करून घ्यावे, म्हणजे त्याला क्रॅक पडणार नाही। आता हे पीठ मी एका भांड्यात काढून घेते आहे आणि ते आता आपण 15 ते 20 मिनिटासाठी मी बाजूला ठेवून झाकून ठेवलेलं आहे। आता आपण डाळ करायला घेऊया। आपली डाळ अशी मस्तपैकी छान शिजलेली आहे, मऊसूद मस्त झालेली आहे। आता ती आपण चमच्याने चांगली घोटून घेऊया। त्यात मी गरम पाणी ॲड केलेलं आहे। गरम पाणी घातल्यामुळं डाळ खूप छान लागते। मी नेहमी डाळ बनवताना त्यात गरम पाणीच घालते।
गरम पाणी घातल्यामुळं डाळीला उकळी पण लवकर येते. आता डाळीला डाळ करण्यासाठी मी एक कढई घेतली आहे. त्यात 4 चमचे तेल टाकले. तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. त्यात मी काही आता कढीपत्त्याची पाने घातलेली आहे. कढीपत्ता घातल्यानंतर मी पाव चमचा हिंग घातलेला आहे. त्यात आता आपण इथं आलं लसूणची मी इथे पेस्ट करून घेतली होती, ती पेस्ट घालते आहे. आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर इथे मी आता 4 काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहे. गॅस थोडासा कमीच ठेवावा. त्यात मी आता 1 चमचाभर धना पावडर टाकलेली आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. इथं आपण तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला पण घालू शकता. पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे. हे सर्व आता आपण मिक्स करून घ्या. फोडणी देताना गॅस थोडासा कमीच ठेवूया, नाहीतर फोडणी जळून जाते. हे सर्व मिक्स झाल्यानंतर जी आपण इथे घोटून घेतलेली डाळ आहे ती इथे घालून घेऊया. बघा किती छान कलर आला आहे. गरम पाणी घातल्यामुळं छान डाळीला तरी येते. हे सर्व मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स झाल्यानंतर इथं आपण बघू शकता डाळीला किती छान कलर आलेला आहे. डाळीला आता आपण इथे एक उकळी काढून घेऊया. छान डाळ हलवत राहूया. गॅसची फ्लेम मी थोडीशी कमीच करून घेतलेली आहे. चवीनुसार मी इथे आता मीठ घालून घेतले आहे. मीठ घातल्यानंतर आपण आता ही डाळ मिक्स करून घेऊया आणि डाळीला इथे एक छानपैकी उकळी काढून घेऊया. बघा आपली डाळ किती छान दिसते आहे. आता डाळीला एक छानपैकी मस्त उकळी आलेली आहे. त्यात मी इथे आता थोडीशी कोथिंबीर घालते आहे. छानपैकी कोथिंबीर घातलेली आहे. आपली डाळ आता इथे तयार आहे. बाटीसाठी आपण जे पीठ घेतले होते ते पीठ आता मी चांगले परत एकदा व्यवस्थित तेल लावून मळून घेत आहे. ते परत एकजीव करून घेते आहे. त्याच्या आता आपण बाटी बनवण्यासाठी एकसारख्या आकाराचे मी गोळे तयार करून घेत आहे. इथे मी जे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेतले होते त्यातला एक उंडा इथे मी घेतलेला आहे. त्याची इथे आपण एक पोळी लाटून घेऊया. पोळी जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घेऊया. इथे पोळी आता छान लाटून झालेली आहे. त्या पोळीला मी एकसारखे तेल लावून घेत आहे. त्याची मी आता अशी घडी करून घेते आहे. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही घडी करू शकता. इथे मी व्यवस्थित असे टोकं दुमडून घेतलेले आहे पोळीचे आणि त्याला एकसारखा असा गोल आकार आपण देऊया आणि हातात घेऊन ती अशी व्यवस्थित त्याला असं गोल आकार देऊया. जास्त ती पोळीचा उंडा जास्त प्रेस पण करून घेऊ नका, नाहीतर त्याच्या घड्या व्यवस्थित पडणार नाही. छानपैकी असे सर्व मी आता उंडे तयार करून घेणार आहे. इथे मी आता सर्व बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे. बट्ट्या वाफवण्यासाठी मी इथे एक इडली पात्र घेतलेले आहे. तुमच्याकडं जर स्टीम पात्र असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. यात इडली पात्रात मी सर्व बट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे. त्या पात्राला बट्ट्या ठेवण्यापूर्वी मी तेल लावून घेतलेले आहे आणि आता या बट्ट्या वाफवण्यासाठी मी इडली पात्रात त्या 15 ते 20 मिनटासाठी ठेवून दिलेले आहे.
या बट्ट्या आता आपल्या 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. इथं बघा किती छान अशा त्या बट्ट्या वाफवून झाल्या आहेत. या बट्ट्या व्यवस्थित झाल्या का नाही ते पाहण्यासाठी आपण इथे मी एक सुरी घेतलेली आहे. ती सुरी आपण या बट्ट्यांमध्ये घालून बघू शकता त्या झाल्या किंवा नाही. आता सुरी व्यवस्थित क्लीन येते आहे, म्हणजे आपल्या बट्ट्या इथे तयार आहेत. व्यवस्थित त्या बट्ट्या चांगल्या वाफवून झालेल्या आहे. आता या बट्ट्या मी एका भांड्यात काढून घेतलेल्या आहे. त्या सर्व बट्ट्या आता इथे मी थंड करून घेतलेल्या आहेत आणि सुरीच्या साहाय्याने त्याचे 4 भाग तयार करून घेतलेले आहे मी. बघा किती छान ते वाफवून तयार झालेले आहे. सर्व बट्ट्यांचे मी आता इथे 4 भाग करून घेतलेले आहे. बट्ट्या थंड होईपर्यंत मी एका कढईत इथे तेल ठेवलेले होते. तेल छान गरम झालेलं आहे. यात आता मी इथे बट्ट्या घालून घेत आहे व मस्त अशा तळून घेत आहे. बट्ट्या तळताना गॅसची फ्लेम थोडीशी मध्यमच ठेवावी, न जास्त ठेवू नये. व्यवस्थित त्या अशा छानपैकी आता आपण ह्या बट्ट्या तळून घेत आहोत. बघा या बट्ट्या कशा अशा सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतलेल्या आहे. बट्ट्या तळताना जास्त घाई करायची नाही. व्यवस्थित असे मंद आचेवर त्या मस्तपैकी तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता बट्ट्यांना किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे. इथे आपल्या बट्ट्या तळून झालेल्या आहेत. चला तर आपण एका ताटामध्ये इथे मी डाळ सर्व करून घेते आहे. डाळबट्टी ही आपली खायला खूप छान लागते आणि ही घडीची बट्टी केल्यामुळे ती अशी कुरकुरीत होते. तुम्ही पण ही डाळबट्टीची रेसिपी एकदा नक्की करून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.